हॅलो. हॅलो मयूर पंच जा मयूर. मयूर कुठे गेला? मयूरला बोलव. हॅलो. हॅलो. स्ट्रायकर फलंदाज अजय. अजय करीत नॉन स्ट्राईकला योगेश. योगेश आणि अजय अशी जोडी पाहतोय आपण रेलीपट्टा मालवाडी टीम कडून. पहिला जो चेंडू क्रॉस दलाने खेळायचा प्रयत्न, गोलंदाजी मार्कवरती पाहतो आपण. गोलंदाजचं नाव काय? सुनील. इथं पाहावा लागेल, एक जबरदस्त लढत पाहायला मिळेल आपल्याला या दोन्ही टीम मध्ये. आणि हा चांगला फटका आहे, गॅप मध्ये चेंडू, सीमारेषेबाहेर चौकार.
सीमा रेषेबाहेर चौकार. फेकून दिलाय सीमारेषे बाहेर की काय, झेले 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 थोडासा मात्र ईदभर इथं राहिलाय, अन्यथा षटकार होता. उंची जास्त लांबी कमी. तीन नंबरला पाहतोय आपण वन डाऊन साठी धनंजय. हा सुद्धा शेलूचा खेळाडू आहे पण जबरदस्त खेळाडू आहे. आणि एक मोठं नाम आदिवासी समाजामधील ते मात्र शुभम नाईक. पहिल्या चेंडूवरती घणाघाती पार केला होता पण क्षेत्ररक्षकाने मात्र चांगला झेल टिपला आणि इथं पहिल्याच चेंडूवरती विकेट मिळतोय ते मात्र शुभम नाईक या गोलंदाजाला. कायरायलून टीमकडून हा खेळताना पाहतो आयकॉनच्या भूमिकेमध्ये. एक लेग बायच्या स्वरूपामध्ये. लेग बायचे का बॅटचे जे पंच बॅट कट आहे का, नाही ना, हँडकट. रन घे त्याच्या नावावर घे, रन धनंजयच्या नावावर घे एक रन. तर मात्र फक्त क्लास दाखवतोय मात्र आपला क्रिकेटचं सौंदर्य ज्याला म्हणतात तसे क्रिकेट मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. आपण योगेश झुगरे यांच्या माध्यमातून. योगेश पारधी. तर फटका फसलाय. शुभम नाईकने मात्र फॉलो थ्रू मध्ये थांबवले मात्र पप्पू सांबरी या क्षेत्ररक्षकाला. इथं पाहतोय सन्मान देताना मात्र चांगली खेळाडूची मात्र खासियत असते. चांगल्या चेंडूला सन्मान द्यायचा आणि खराब चेंडूला मात्र फटके खेळायचे. ज्ञानेश्वर चौथ्या क्रमांकावरती धाडले मात्र मेन फॉर्म मालवाडी. जास्तीत जास्त तुम्हाला रेल्वे पट्टा मालवाडी परिसरातील खेळाडू दिसतील, कारण फक्त योगेश आणि धनंजय सोडला तर सर्व मालवाडी कोशाणे हीच टीम आहे. पराड्याचा तेजस आहे का.
अजून सुनील मोकळेला एक रावळपिंडी एक्सप्रेस गोलंदाज. अजून काढलं नाहीये कर्णधार शुभम नाईक यांनी. चला जास्त टीम मीटिंग नको आणि हिरवे आपण स्पीडअप घ्यायचं आहे. आणि गेल्या 2 दिवसात चांगलं क्रिकेट इथं लीग चांगली झाली आणि कुठल्याही प्रकारचं मात्र गालबोट लागलं नाही. तर चिडाचिड कुठल्याही खेळाडूंनी केलेली नाही आहे. सर्व खेळाडूंनी चांगलं साथ दिलाय. धावसंख्या हॅलो. एक धाव तर कंप्लीट केले. धावपलकावरती धावा लागल्या त्या मात्र टोटल पाहतोय आपण किती 22. रेल्वे पट्टा ह्या टीमची धावसंख्या टोटल 22 लागलेली आहे धावपलकावरती. पाहूया अजय तिसरा गोलंदाज. स्टेट आउट ग्राउंड खेळायला फटका त्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेले. धावपलकावरती धावा लागल्या टोटल पाहतोय आपण 23 धावा धावपलकावरती. आणि हा फटका मात्र बसला नाही योगेशचा. जाणतोय सुनील कारण योगेशला जास्त स्ट्राईक दिली तर इथं आपला नक्कीच धावसंख्या जास्त होऊ शकते. काही खेळाडू आहेत जे आपल्या टीमसाठी इतके तळमळून खेळतात की आपला सर्वस्व आपले पणाला लावतात आणि आपल्या टीमसाठी विजय कसा मिळवून देता येईल त्यासाठी धडपड करतात. तसंच एक उदाहरण पाहतोय आपण सुनील मुकुणे यांच्या माध्यमातून. आणि इथं मात्र झेल स्लिप पॉईंटच्या दिशेला मात्र झेल टिपतोय आणि तर ज्ञानेश्वर यांच्या पारीचा अंत होतोय. वर टू डीजे मास्टर. चला फलंदाज मैदान में तैनात करायचे आहेत. अजय संघ मालक बारक्या. नक्कीच आपला टी शर्ट जर थांबला असेल तर ऍडजस्ट करा. एक दुसऱ्यांचा टी शर्ट एकमेकांचा घालून खेळा. एक धावना पंच 2. ओके. या 2 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले. टोटल पाहता आपण 26 या अंकावरती. 4 षटकाचा सामना पाहतोय.
इथं पाहतोय आपण दुसरी धावांचा कन्व्हर्ट करण्याचा प्रयत्न इथं होतोय आणि सक्सेसफुल झालेला आहे. 2 धावा मात्र कंप्लीट केल्या गेल्यात. धाव पलक जाऊन पोहोचले. टोटल पाहतोय आपण 28 या अंकावरती. 28 धावा लागल्या 2 षटकाच्या किती 3 षटकाच्या समाप्तीनंतर. पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या आली होती. 17 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु हे 2 षटक मात्र जबरदस्त हाताळलेत शुभम नाईक आणि अजय या गोलंदाजांनी. जास्त टीम मिटिंग नको. इथं सुनील सुधी मात्र मोठा गोलंदाज आहे. कैलास आहे. जास्त टीम मिटिंग नको. अनिल हिरवे साहेब आपल्याला विनंती करतोय की आपण जास्त टीम मिटिंग नका देऊ. नंतर वेळ आपल्याकडे राहिला नाही तर ओव्हर कमी केल्या जातील, याची आपण नोंद घ्यायची. चला स्पीडअप घ्या. सुनील मुकणे जरा धावत पळत ये ना बाउंड्री लाईनला. काय चालतोय तिथं कासवाच्या सारखा. कैलास स्वतः थांबून मात्र कैलासच्या हातात गोलंदाजी दिले सुनील मुकणे यांनी. एक लेफ्ट हँड आहे ना, राईट आहे ना, राईट हँड गोलंदाज पाहतोय आपण. गोलंदाज मार्क वरती. मेन फॉर्म चिचखांबला नाही. 4 ओव्हरची मॅच आहे. शेवटचं षटक असेल. आणि इथे पाहतोय आपण पहिलाच क्रॉस खेळण्याचा प्रयत्नामध्ये पूर्णपणे बीट होतोय. आवाज जरा वाढवायचा आहे कारण लाईव्हला आवाज कमी येतोय असे आम्हाला फोन येत आहेत. जबरदस्त फटका. दे धक्का आणि मार छक्का. प्रकाश पवार यांची भाषामध्ये पाहिलं आपण तर दे धक्का आणि मार छक्का. या षटकाराच्या दुसरा बॅक टू बॅक. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त फटका. तोच चेंडू, तोच टप्पा आणि तोच षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. नक्की इथं कुठंतरी चेंडू गेला आणि इथं नवीन चेंडू होता त्यामुळं कुठंतरी आत, अन्यथा हा चौकार किंवा षटकार मिळाला असता. आला. चला मॅच बॉल घ्यायचा आहे. चारी दिशेला थांबा. संजय नगरची छोटी टीम सगळीकडे थांबा.
धावसंख्या टोटल पाहतोय आपण 40. गुरु आले आम्हाला मदतीला. आणि इथं घुटना टेक खेळण्याचा प्रयत्नामध्ये विकेट गमावतोय, त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. डीजे मास्तरला तर संधी भेटते. पाहिलं गेलं तर 40 धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचं षटक हाणामारीचं षटक मानलं जातं ते धाव षटक आपण पाहतोय. कैलासने मात्र योगेशने चांगले 2 फटके कैलाशांना ठोकून काढले. 2 षटकार खेचले होते. त्यानंतर त्यांच्या पारिसाठी अंत झालाय. शॉर्टपिट चेंडू होता, चांगला चेंडू होता. फटका खेळणं गरजेचं होतं. एका धावच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. ते मात्र 41 या अंकावरती. टोटल 41 धावाच पाहतोय आपण. 42 धावांची गरज असेल विजयासाठी, ते मात्र कायरा 11 टीमला. चला लगेच कोणाची वाट बघू नका, ते फलंदाज येतील. तुम्ही आपला प्लेइंग 11 घेऊन मैदानामध्ये रवाना व्हायचं. नेक्स्ट मॅच याच्यानंतर होणाऱ्या सामना पाहतो आपण. जतीनराज, आई गौरमाता, दोन्ही कर्णधारांनी विनंती असेल की आपण या आपले टॉचिन करिता. आणि जतीनराज या सर्व खेळाडूंनी आपले फॉर्म फी जमा करायचे आणि आपली फ्री आणि चौथा सामना होईल रेवले पट्टा आणि स्वर्गीय मयूर 11 लवजी. त्यानंतर 5वा सामना असेल कायरा 11 जतीनराज. 6वा सामना असेल आई गौरमाता रेल्वे पट्टा. 7वा असेल कायरा 11 स्वर्गीय मयूर 11 लवजी. 8वा असेल जतीनराज 11 रेल्वे पट्टा मालवाडी. हे लॉस आपल्या मोबाईलमध्ये असतील तर त्याप्रमाणे आपण वेळ काढायचा आहे आपल्या टीमसाठी. चला फलंदाज पाठवायचे आहेत अनिल हिरवे.
पहिलाच चेंडू निर्धाव फेकी करतोय अजय. गोलंदाजी मार्कवरती पाहतो. 42 धावांचे आव्हान घेऊन मैदानामध्ये उतरलेत कायरलन टीम कडून स्ट्रायकर फलंदाज सुनील मुकणे. मेन फॉर्मचीच कामला. विनय पवार कुठे असतील त्याने यायचे स्टेजमध्ये. विनय पवार संजय नगर जतीन राजचे खेळाडू संघ मालक विनय पवार. इथं शुभम नाईकच्या बॅटमधून पहिला चौकार पाहायला मिळतोय. बॉल जर फेकी झाल्या त्या बॉल आल्यावरती बंद करायचं आपण. विनय पवार तुम्ही या लवकर इकडे. आणि हा झेल होता. झेल टिपणं गरजेचं होतं. मोठा फलंदाज प्रयत्न केलाच नाहीये क्षेत्ररक्षाने. प्रयत्न करणं गरजेचं होतं पण इथं आपण प्रयत्न केला नाही. विनय पवार लवकर यायचं आहे कारण काही खेळाडूंचे आपल्या ट्रॅक टी शर्ट किती घेतले ते आम्हाला सांगायचे इथे. याच्यानंतर सामना आहे आपला. सोरचेंडू घोषित अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. दाफलक जाऊन पोहोचलंय ते मात्र टोटल पाहता आपण इथे दाफलकावरती 10 बिनबाद 10शी सुरुवात चांगली आहे कारण प्रति षटकामध्ये 11ची सरासरी राखावी लागेल. 10 आणि 11ची सरासरी. षटकार सहज फेकून दिलाय सीमारेषे बाहेर. शुभम नाईकच्या बॅटमधून हा येतोय षटकार. बाजी मैदानामध्ये पाहतोय आपण. शुभम नाईक ऑन फायर. किती धावा झाल्या.
इथं पाहतो स्टेट ऑन ग्राउंड फटका खेळलाय त्या दिशेला प्रोटेक्शन आहे. सुनील वैयक्तिक किती 20 धावा कुठून काढल्या ते मात्र शुभम नाईक याने. आणि इथं उंचावर मारण्याचा प्रयत्न परंतु सफल ठरतोय. दोन्ही आयकॉन मात्र ओपनिंग साठी मैदानामध्ये पाहतोय आपण कायरा 11 टीम कडून. हा फटका चांगला आहे तिथे मात्र गॅप सिलेक्शन होतोय. चेंडू थांबणार नाही सीमारेषेबाहेर चौकार. किती वारंवार आम्ही आवाज देतोय. रुपेश आहे ना, रुपेशला पाठव. यानंतर मॅच आहे आपली, सामना संपत आलाय. इथं मात्र वन साइड मॅच आपल्या बाजूने झुकवताना पाहतोय आपण कायराचे फलंदाज शुभम नाईक आणि सुनील मुकणे. खेळाडूंना मात्र लवकरात लवकर मित्र बोलून घ्यायचं आहे. वेळ जास्त होता कामा नाही. आताशे दुसरा सामना चालू आहे. यानंतर आई गोरमाता बनाम जतीन राज 11.
जबरदस्त फटका. मला वाटतं की विजय झाले का? हा, एक पाहिजे का? चेंडू घ्यायचा आहे तो. आहेत तिकडे हॉलेंडर गोरकामतचे. चेंडू घ्यायचा आहे.